का फेमस झाले तर सगळ्यात महत्वाचं कारण जरांगे पाटील आजपर्यंत मॅनेज झाले नाही आणि भविष्यात मॅनेज होणार नाही, त्यांची ताकद आहे. जरांगे पाटलाला राजकारण करायचं नाही, म्हणजे आमची आता चर्चा होत होती. ते रोज सांगतात राजकारण माझा पिंड नाही आहे. तर राजकारणी जर गेंड्याच्या कातडीचे असतील तर त्यांची गेंड्याची कातडी उतरायचं काम सुद्धा मराठा समाजाला करायची वेळ येणार आहे. आज सरकारला सरळ जरांगे पाटील म्हणतात मला राजकारण करायचं नाही, पण गुन्हे सुरू आहेत, लाठी हल्ला करतात, गोळीबार करतात, एसआयटी लावतात, गुन्हेगारी लावतात, परवानग्या देत नाहीत, संघटित फूट पाडण्याचा प्रयत्न करतात. जरांगे पाटील रोज गुन्हे माजतात आणि 95 पर्यंत गुन्हे पोहोचले, 5 फक्त कमी आहेत. सरकारचा आता जागा झालेला आरक्षणाचा प्रश्न मिटवला नाही तर त्यांचे 100 गुन्हे पूर्ण झाल्यावर 2024ला सरकारचा जरांगे पाटील समाजाच्या मतदानातून शिरच्छेद केल्याशिवाय राहणार नाही, या माध्यमातून मी सांगू इच्छितो. का फेमस झाले तर सगळ्यात महत्वाचं कारण जरांगे पाटील आजपर्यंत मॅनेज झाले नाही आणि भविष्यात मॅनेज होणार नाही, त्यांची ताकद आहे. एका ऊसतोड कामगाराचा पोरगा, 35 किलो वजनाचा पोरगा, दिसायला काळा सावळा, पुढाखाली मोटरसायकल नाही, पण सगळा मराठा समाज त्याला एक मानतोय कारण त्या माणसाचं 20 वर्षाचा त्याग आहे बांधव. आज तुम्ही जलयात्रा, कावड यात्रा काढली महादेवाची, जरा आपण उपवास धरतो. अरे आम्ही एकादश धरली तर रात्री 12 वाजता आदल्या दिवशी जेवतो, एकादशी झाल्यावर 12 वाजता पुन्हा दुपारी संध्याकाळी जेवतो. दिवसभर राताळी हान, शेंगदाणे हान, खिचडी हान, दिवसभर चरत बसतो. हा माणूस बिना पाण्याचं समाजासाठी 17 दिवस उपोषण करतो. त्या माणसासाठी आपण एकत्र राहिलो आहोत. आज जगानं श्रीकृष्णाची गोकुळाष्टमी आहे. जरांगे पाटलाला राजकारण करायचं नाही, म्हणजे आमची आता चर्चा होत होती. ते रोज सांगतात राजकारण माझा पिंड नाही आहे. तर राजकारणी जर गेंड्याच्या कातडीचे असतील तर त्यांची गेंड्याची कातडी उतरायचं काम सुद्धा मराठा समाजाला करायची वेळ येणार आहे. कारण तुम्हाला माहिती आहे जरांगे पाटील समाज महत्वाचा मानतात, लेकरं बाळा बायका पोरं पांढुराने महत्वाचे माहित नाहीत. श्रीकृष्णाचं तेच होतं, मामा होता समाजाच्या विरोधात होता तर कंस मामा मारून टाकला, आपले आत्ते भाऊ मारून टाकले, ते विरोधात होते. समाज महत्वाचा मानणार श्रीकृष्णाची आज जन्माष्टमी आहे. अरे शिशुपाल मामी भाऊ आत्याचा भाऊ आहे, आत्याने आड घातली होती माझ्या पोराला मारू नको. श्रीकृष्ण म्हणाले 100 गुन्हे झाल्यावर मी मारीन, तो पण मारणार नाही. आणि तुम्हाला सर्वांना माहिती शिशुपाल शिव्या देतो, श्रीकृष्ण हसत होते. 100 गुन्हे पूर्ण झाले, त्याला जाणीव करून दिली तरी ऐकलं नाही, त्याचा शिरच्छेद केला. आज सरकारला सरळ जरांगे पाटील म्हणतात मला राजकारण करायचं नाही, पण गुन्हे सुरू आहेत, लाठी हल्ला करतात, गोळीबार करतात, एसआयटी लावतात, गुन्हेगारी लावतात, परवानग्या देत नाहीत, संघटित फूट पाडण्याचा प्रयत्न करतात. जरांगे पाटील रोज गुन्हे माजतात आणि 95 पर्यंत गुन्हे पोहोचले, 5 फक्त कमी आहेत. सरकारचा आता जागा झालेला आरक्षणाचा प्रश्न मिटवला नाही तर त्यांचे 100 गुन्हे पूर्ण झाल्यावर 2024ला सरकारचा जरांगे पाटील समाजाच्या मतदानातून शिरच्छेद केल्याशिवाय राहणार नाही, या माध्यमातून मी सांगू इच्छितो.